नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. श्रीकांत शिंदे यांच्याकडून गोडसेंना उमेदवारी घोषित केल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं. श्रीकांत शिंदेंना उमेदवारी देण्याचा अधिकार नाही. एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केली असती तर योग्य होतं. भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. श्रीकांत शिंदे यांच्या घोषणेला अर्थ नाही. नाशिक लोकसभेच्या उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार. भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटलांची प्रतिक्रिया. नाशिकची जागा धनुष्यबाणावरच लढायची, कार्यकर्त्यांची भूमिका. श्रीकांत शिंदे यांच्या घोषणेनंतर हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया. शांतिगिरी महाराजांचा भावी खासदार असा उल्लेख. इगतपुरी तालुक्यातील भक्तानं त्याच्या गाडीवर स्टिकरही लावलं. शांतिगिरी महाराज यांच्याकडून तालुक्यातील मतदारांच्या भेटीगाठी देखील सुरू. उद्या बारामतीमध्ये अजित पवार यांच्या सभांचा धडाका. बारामती शहर आणि तालुक्यामध्ये अजितदादांच्या तब्बल 7 सभा. सुनेत्रा पवार यांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता. सुनेत्रा पवार यांनी पुरंदरचे माजी आमदार दादा जाधवराव यांची भेट घेतली. दादा जाधवरावांनी सुनेत्रा पवार यांना प्रचार करण्याची ग्वाही दिली. सुनेत्रा पवार यांच्याकडून सुप्रिया सुळेंसोबतचा फोटो ट्विट. हॅपी मुमेंट्स विथ सुप्रिया सुळे कॅप्शन देत सुनेत्रा पवार यांचा फोटो ट्विट. बारामतीची जागा अजितदादा गटाला मिळाल्यास पाठिंबाच असेल. सुनेत्रा पवार उमेदवार असतील तर आमची साथ असेल. भाजपच्या प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी तब्बल 8 दिग्गज इच्छुक. भाजपकडून भागवत कराड यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती, तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांचं नाव अंतिम आणि ठाकरे गटाकडून खैरे आणि अंबादास दानवे यांच्या नावाची चर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांच्याकडून प्रचार कार्यालयाचं स्तंभपूजन. ठाकरेंनी आदेश दिल्यास संभाजीनगरमधून लोकसभा लढवणार, खैरेंची भूमिका. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये आणि संभाजीनगरमध्ये विकास कामं सुरू. त्यामुळे संभाजीनगरची जागा महायुतीत जिंकणार, भागवत कराड यांचा दावा. नाशिकमध्ये शिवसेनेचाच खासदार असेल, आमचाच उमेदवार जिंकून येईल, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढतीचे संकेत. मातोश्रीच्या आदेशावरून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक. जयंत पाटील, सतेज पाटील आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या माजी आमदारांची बैठकीला हजेरी. अमरावतीचा उमेदवार कमळावरच लोकसभा निवडणूक लढवेल, त्यामध्ये नवनीत राणा देखील असू शकतात. दरेकर यांच्याकडून नवनीत राणांना भाजपच्या उमेदवारी मिळण्याचे संकेत. नवनीत राणा यांच्या उमेदवारीबाबत मोदी, शहा आणि फडणवीस ठरवतील. भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यावर विचार करू, रवी राणांची प्रतिक्रिया. नांदेडमधून काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांचं नाव लोकसभेसाठी चर्चेत. वसंत चव्हाण यांच्याकडून नांदेड लोकसभेच्या तयारीला देखील सुरुवात. चव्हाणांचं नाव काँग्रेसच्या केंद्रीय समितीकडे पाठवल्याची माहिती. नांदेडमध्ये काँग्रेसला धक्का. काँग्रेस नेते मारोतराव कवळे यांचा भाजपमध्ये प्रवेश. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशानंतर भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग. भाजपच्या हिंगोलीमधील शिष्टमंडळानं घेतली अशोक चव्हाण यांची भेट. हिंगोलीची जागा भाजपला सोडण्यासाठी अशोक चव्हाणांसोबत चर्चा. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांच्या जागेवर भाजपचा प्रबळ दावा. उमेदवारीसाठी युतीनं मला शब्द दिलाय. मुख्यमंत्री शिंदेंनी देखील आश्वस्त केलंय. तर मला वाटतं नाही की समर्जित घाटगे इच्छुक आहेत, संजय मंडलिकांची प्रतिक्रिया. महायुतीकडून उमेदवारी आपल्यालाच मिळणार, संजय मंडलिक यांचं कार्यकर्त्यांसमोर वक्तव्य. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संजय मंडलिक कामाला देखील लागले. नागपुरातील काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांची नितीन गडकरी यांच्यासाठी बिनविरोध निवडणूक करण्याची मागणी. हातामध्ये फलक घेत कार्यकर्ते रस्त्यावर. आम्ही जय श्रीराम म्हणणारच. लोकसभेमध्ये भावना गवळींनाच निवडून आणणार. खासदार भावना गवळी यांच्या बॅनरमधून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न. महायुतीकडे लोकसभेसाठी 3 जागांचा प्रस्ताव. योगेंद्र कवाड यांची माहिती. अमरावती लोकसभेवर देखील जोगेंद्र कवाड यांच्याकडून दावा. एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारेंची पक्षामधून हाकलपट्टी करावी, सचिन खरात यांची मागणी. युतीचा धर्म पाळला नाही, विजय शिवतारे अजितदादांवर टीका करत आहेत, खरात यांचा आरोप. उद्धव ठाकरेंनी कारंजा इथला प्रसिद्ध नरसिंह सरस्वती गुरु मंदिरामध्ये दर्शन घेतलं. मंदिर समितीकडून ठाकरेंचा श्री गुरूंची मूर्ती भेट देऊन सत्कार. नाशिकच्या चांदोरीमध्ये शरद पवारांचं जेसीबीच्या माध्यमातून फुलं उधळत स्वागत. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. एकनाथ खडसे यांच्याकडून सून रक्षा खडसे यांना शरद पवार गटामध्ये प्रवेशाची ऑफर. मात्र रक्षा खडसे यांच्याकडून भाजप न सोडण्याची भूमिका.
सोलापूरमधील करमाळा विधानसभा भाजपाची निवडणूक समितीची बैठक संपन्न. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करण्याच्या बैठकीमध्ये सूचना. अहमदनगर दक्षिण मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी 700 ते 800 अर्ज दाखल करण्यात येणार. मराठा समन्वयक राम जरांगे यांची माहिती. आतापर्यंत 500 जणांची तयारी देखील पूर्ण असल्याची माहिती. बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाज आक्रमक. लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक गावातून 5 मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. मराठा समाजाचा निर्धार. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील परसोडे आणि दिग्रस गावातील अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश. आमदार समीर कुणाबार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये पाण्याचा मोठा तुटवडा. महापालिकेनं तातडीनं उपाययोजना कराव्या, मनसेची मागणी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा देखील इशारा. अमरावतीच्या बडनेरा रेल्वे वॅगन दुरुस्ती उद्घाटनामध्ये राणा दाम्पत्यासमोर शेतकऱ्यांचा रोष. आमच्या नोकरीचं काय, स्थानिकांना रोजगार कुठे, असा शेतकऱ्यांकडून राणा दाम्पत्याला सवाल. बीडच्या माजलगाव तालुक्यातील 20 शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. शेतकऱ्यांचं कृषी कार्यालयासमोर साखळी आमरण उपोषण. पीक विमा मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार. ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांचं आंदोलन. साताऱ्याच्या कराडमध्ये ट्रक चालक मालक संघटनेचं आंदोलन. ज्याचा माल त्याचा हमाल या आदेशाच्या स्थगितीला विरोध. पत्रकाची होळी करत पणन मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी. नाशिकच्या लासलगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं थकीत वेतनासाठी कामबंद आंदोलन. कामबंद आंदोलनामुळे पाणीपुरवठा स्वच्छतेवर देखील मोठा परिणाम होणार. भंडाऱ्यामध्ये 208 शिक्षकांची पदभरती समुपदेशन प्रक्रिया स्थगित. दूरवरून भंडारा जिल्हा परिषदेमध्ये आलेल्या उमेदवारांमध्ये निराशा. 12 मार्चला मिळणार होते रुजू होण्याचे आदेश. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणामध्ये आता फक्त 10% पाणीसाठा शिल्लक. शहराला 8 दिवसानंतर पाणीपुरवठा होणार. महानगरपालिकेची माहिती. ठाण्याच्या शहापूरमधील टाकी पाठर परिसरातील गावांमध्ये पाणी टंचाई. महिलांची पाण्यासाठी मोठी भटकंती. सांगली शहरामध्ये महापालिका प्रशासनाकडून जलशुद्धीकरण केंद्राची साफसफाई मोहीम सुरू. सरकारकडून युद्ध पातळीवर साफसफाई आणि दुरुस्तीचं काम सुरू. गडचिरोलीमध्ये आदिवासी भागातील शेतकरी आक्रमक. 24 तास विद्युत पुरवठा देण्यात यावा या मागणीसाठी भव्य मोर्चा. मागण्या मान्य होईपर्यंत शेतकरी आंदोलनावर ठाम. जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागातील शेतकऱ्यांनी टरबुजाची सर्वाधिक लागवड केली. उत्पन्न चांगलं असल्यामुळे टरबूज उत्पादक शेतकरी समाधानी. भुसावळ परिसरामध्ये मिरचीला 50 ते 55 रुपये इतका भाव. 3 महिन्याच्या उत्पन्नामध्ये 70% नफा. मिरची उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू. भुसावळ बाजारपेठ देखील विविध वस्तूंनी सजली. विविध खाद्यपदार्थ देखील खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. रत्नागिरी जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर. 26 कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी. यंदा शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी भरीव तरतूद. पुण्याच्या भोर तालुक्यातील 267 अंगणवाडी सेविकांना सरकारकडून नवीन स्मार्टफोनचं वाटप. आधीचे मोबाईल जुने झाल्यानं सतत हँग होत असल्यानं नवीन मोबाईलचं वितरण. पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न समृद्ध योजनेकडून 14 लाभार्थ्यांना फिरते विक्री केंद्राचं वितरण. किरण सामंत यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. वर्ध्यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांना 10 3-चाकी ई स्कूटरचा लाभ. आमदार रणजित कांबळे यांच्या हस्ते वितरण. जिल्हा खनिज विकास निधीतून ई स्कूटरचं वाटप. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये खेडुले कुणबी समाज भवनाचा भूमिपूजन सोहळा संपन्न. कार्यक्रमाला खासदार सुनील मेंढे यांची उपस्थिती. भंडारा रोड रेल्वे स्थानकावर तत्काळ काउंटरवर सकाळपासून लांबच लांब रांगा. आझाद हिंद, हावडा मेल आणि विदर्भ एक्सप्रेसमध्ये आरक्षण मिळेना. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची रेल्वेला पसंती.